दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांची भेट झाली आहे। सुशील कुमार शिंदे आले तरी आम्ही स्वागत करू असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे। तर अधिकृतपणे शिंदेंना कोणीही ऑफर दिली नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळापूर्वी चंद्रकांत पाटील हे सुशील कुमार शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते सोलापुरात आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। एकीकडे सुशील कुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला होता। आपल्याला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर होती असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला होता। त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सुशील कुमार शिंदेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतरची चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया आपण बघतोय। सुशील कुमार शिंदे हे आले तरी आम्ही स्वागत करू असं ते म्हणतात, पण अधिकृतपणे शिंदेंना कोणीही ऑफर दिली नाही असं ही स्पष्टीकरण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलं। नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं होतं त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते। 88व्या संमेलनानंतर आता 100वा पुन्हा सोलापूरला आहे। ते खूप चांगले कलाकार, अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला। 88वा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही 27 तारखेला उद्घाटन त्याला यावं। त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।